So good morning my dear student. In last session we had discussed about the solution, the types of solution, the Henry's law, and after that we had explained the Rod's law. Today we are going to explain the colligative property. Colligative property अतिशय इम्पॉर्टंट आहे जे एक्झामिनेशन मध्ये नेहमी याच्यावरती क्वेश्चन विचारलेला जातो. So what are the colligative property? The physical property of the substance which is depends upon the number of solute particles present into the solution and not on the nature of the solute particles are known as the colligative property. So how many colligative properties are there? So there are 4 colligative properties. The first colligative property is vapor pressure lowering. बघा इथे शब्द आहे lowering. हा vapor pressure आणि इथे काय आहे lowering आहे. नंतर आहे boiling point elevation. What is the boiling point elevation? म्हणजे boiling point मध्ये काहीतरी चेंजेस होणार आहेत. नंतर आहे freezing point depression आणि चौथी प्रॉपर्टी आहे osmotic. Here is it osmotic pressure. These all 4 examples are known as the colligative property. What colligative property suggests us? It suggests us it is depends upon the number of solute particle present into the solution, and solution having the 2 important terms. One is a solute and another is a solvent. Okay, now we are going to explain one by one what is the vapor pressure of lowering, then boiling point elevation, then freezing point depression, and last one the osmotic pressure. So the dear student, now we are focused on the vapor pressure lowering. पहिल्यांदा आपण vapor pressure lowering पाहणार आहोत. त्याच्या आधी vapor pressure मध्ये काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. समजा आपल्याकडे एक लिक्विड आहे आणि त्याला आपण क्लोज कंटेनर मध्ये पॅक केलेला आहे, बरोबर आहे. सो vapor pressure on that liquid is known as the vapor pressure of that liquid. काय होते बघा, आपण एक कंटेनर घेतलेला आहे, त्या कंटेनर मध्ये एक लिक्विड क्लोज केलेला आहे. क्लोज केल्यानंतर त्या लिक्विडचा जो वेपर प्रेशर आहे इक्विलिब्रियम कशासोबत असेल, लिक्विड सोबत असेल. त्यावेळेस जो आपण वेपर प्रेशर घेणार आहोत त्याला आपण या ठिकाणी वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड असं म्हणणार आहोत. सो व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ लोइंग? याच्यामध्ये काय असते बघा, 2 कॉन्सेप्ट आहेत. जेव्हा कोणताही सोल्युशन बनत असतो तेव्हा 2 कॉम्पोनंट अतिशय महत्त्वाचा आहे. पहिला आहे सोल्यूट आणि दुसरा आहे सॉल्व्हंट. सॉल्व्हंट हा नेहमी कसा असणार आहे, प्युअर फॉर्म मध्ये असणार आहे, आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये सोल्यूट टाकू तेव्हा काय तयार होईल, सोल्युशन तयार होईल. तर जेव्हा आपण प्युअर सॉल्व्हंट घेतो तेव्हा त्याला वेपर प्रेशर असेल, बरोबर. पण ज्यावेळेस आपण त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट टाकू त्यावेळेस त्याचं वेपर प्रेशर इन्क्रीज नाही होणार आहे, काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट हा हायर असणार आहे आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हा कसा होणार आहे, लोअर होणार आहे. त्यावेळेस आपण या ठिकाणी लिहिणार आहोत इक्वेशन आपल्याकडे डेल्टा पी म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग. इट इज गिवन बाय द फॉर्म्युला पी देन 1 देन 0 मायनस P1. काय असतं या ठिकाणी, डेल्टा पी म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग आणि या ठिकाणी P10 जो आहे P10 याला आपण लिहितो वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके, आणि जो P1 आहे याला आपण म्हणतो वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन अ सोल्युशन. म्हणजेच हा वेपर प्रेशर कोणाचा आहे, सोल्युशनचा आहे. या 1 च्या ऐवजी आपण नाही दिलं पण तरी चालतो, पण इथे आपल्याला 1 लिहून घेतोय. मीन्स देयर इज अ डिफरन्स बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट टू द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन इज नोन as the vapor pressure of rolling. And on this topic we are going to explain the Rod's law for the non-volatile solute. Non-volatile solute टाकल्यानंतर आपल्याला रॉडला एक्सप्लेन करायचं आहे. आपण त्याद्वारे what is the relation between the vapor pressure loading and the Rod's law now going to explain here.
So student, now we are going to explain the Ross law for a non-volatile solute. So Ross law give the relationship between the vapor pressure of solution to the vapor pressure of pure solvent. Now in this we have know that the Ross law states that so vapor pressure of solution is equal to the calculation of two terms. One is the vapor pressure of pure component, two is the molar fraction. We are now going to consider here the vapor pressure of Ross law is given by P1, that is equal to P10 into X1. Okay, here is the vapor pressure of the solution, here is the vapor pressure of pure component, and the molar fraction of the solvent. Okay, so we have know that for binary component, the x1 plus x2 is equal to 1. So we have x1 is equal to 1 minus x2. Now we are going to put in here. P1 is equal to P10 into 1 minus x2. Okay, so we are going to solve here. P10 minus P10 into x2. There is a P1. बरोबर आहे. आता बघा ही टर्म मायनस मध्ये आहे, ही टर्म प्लस मध्ये आहे. आपण कसं कन्वर्शन करू? इकडे घेऊन जाऊ. काय मिळेल तुम्हाला? P1. ओके, P10 into x2 is equal to P10 minus P1. Okay student, listen carefully. Now according to definition, the delta T should be P10 minus P1. Therefore, P10 x2 is equal to delta T. Okay. So what is the calculation? The calculations we are going to take here. So here is the terms. Therefore, delta P is equal to P10 into x2. Therefore, delta P upon here is a P10 is equal to x2. So this is the finalized equation. बघा काय झालेलं आहे, हा आहे डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग आणि हा काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट. अँड दिस इज नोन ॲज दिस क्वांटिटी इज रिलेटिव्ह lowering of vapor pressure. So what is the relative lowering of vapor pressure? The relative lowering of vapor pressure is defined as it is the ratio of vapor pressure lowering to the vapor pressure of a pure solvent is known as relative lowering of vapor pressure, and it is given by the equation delta P upon P10 and delta P is value by P10 minus P divided by P10. Okay, so in this way we can also define here the relative lowering of vapor pressure. आणि आपल्याला रॉसचा संबंध घ्यायचा असेल नॉन व्होलेटाइल सोल्यूशन तर याची व्हॅल्यू कोणत्या बरोबर देते x2 च्या, आणि x2 बरोबर काय असते बघा, x2 is equal to mole fraction of solute. आणि हा कसा असणार आहे, नॉन व्होलेटाइल. Okay, so in this way student we can explain here the Ross law for a non-volatile solute. Now we are going to explain here what is the relation between the molar mass of solute and the relative lowering of the vapor pressure. So student, we have two relation between molar mass of solute from the relative lowering of vapor pressure. The Ross law for non-volatile solute is always given by the equation. Equation should be delta P upon P10 is equal to P10 minus P upon P10 is equal to x2. आपण याला नंबर बनवू, बरोबर आहे. लेट ओके W2 gram of solute, okay, having molar mass M2, and okay W1 gram of solvent, okay, with M1
molar mass. Also N1 be the number of moles of solvent and N2 be the number of moles of solute. बरोबर आहे. मग आपण याला कॅल्क्युलेट करू. काय होते बघा, N1 जर काढायचं असेल तर वेट डिवाइडेड बाय मोलर मास. 1 म्हणजे आपण याने सॉल्व्हंट घेतोय आणि N2 जर काढायचा असेल फॉर्म्युला होईल W weight of solute upon molar mass of solute. And mole fraction is always given as X2. कोणाचा आहे हा सोल्यूटचा आहे म्हणून फॉर्म्युला असतो N2 divided by N1 plus N2. बघा इथे N2 ची व्हॅल्यू कोणती आहे, ही व्हॅल्यू आहे. पुटअप करू W2 upon M2 whole divided by here is W1 divided by M1 plus इथे N2 घेऊ आपण W2 upon M2. आता बघा नंबर ऑफ मोल्स सोल्यूट किती असतो, व्हेरी स्मॉलर प्रोपोर्शन असतो आणि सॉल्व्हंट कसा असतो, मॅक्सिमम असतो. म्हणून हे टर्म जी आहे आपण या ठिकाणी N1 इज कंपेअर्ड टू N2 म्हणून आपण ही निग्लेक्ट करून देतोय. मग आपल्याला काय मिळेल, X2 बरोबर W2 upon M2 होल डिवाइड बाय. हे सॉल्युशनचं आहे, हे सोल्युशन मध्ये खूप कमी प्रमाणात असते म्हणून हे निग्लेक्ट करतोय आणि इथे लिहितो आपण W1 upon M1 given number 2. Okay, from equation 1 and 2. So we have got here therefore P10 minus P whole divided by P10 is equal to X2 ची व्हॅल्यू बघा आपण काढलेली आहे, ही आहे. ती लिहून घेतो आपण W2 upon M2 whole divided by W1 upon M1. बरोबर. आता आपण रोशियाला रिअरेंजमेंट करू. काय मिळेल बघा आपल्याला W2 into आवरती जाईल न्यूमरेटर मध्ये M1 होल डिवाइडेड बाय W1 into here is the remaining quantity बघा आहे M2. Okay, so here is a P10 minus P divided by P10. आपल्याला काय करायचं आहे, M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून बघा काय होईल M2 बघा आपण याची कॅल्क्युलेट करू P10 minus P whole divided by P10 into. बरोबर. आता बघा ही क्वांटिटी आहे इकडे, ही क्वांटिटी तुम्हाला इकडे घ्यायची आहे, ही क्वांटिटी तुम्हाला इकडे घ्यायची आहे. असं करते वेळेस काय होईल बघा, आपण याला कॅल्क्युलेट करताना अतिशय सोपा प्रकारे करू. याच्यापेक्षा बघा काय होईल, हा M2 dr मध्ये आहे, डिनॉमिनेटर मध्ये याला इकडे घ्यायचं म्हणजे काय मिळेल तुम्हाला M2 is equal इथे काय वाचलं W2 into M1 whole divided by W1 into. बरोबर. हे डिव्हिजन मध्ये आहे, याच्यामध्ये dr हा nr ला जाईल आणि न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर ला. तुम्हाला मिळेल P10 whole divided by P10 minus 1/3 P1. Okay, so this is the relation for molar mass of solute to the relative lowering of vapor pressure. हा molar mass of solute आहे, हा weight of solute आहे, हा molar mass of solvent आहे, हा weight of solvent आहे. P10 म्हणजे vapor pressure of pure solvent. हा इथे आहे, दोघांचा डिफरन्स आहे. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट टू द वेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हेंट इन द सोल्युशन किंवा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन तुम्ही समजू शकता. सो इट गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द मोलर मास ऑफ सोल्यूट टू द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके स्टुडंट, नाउ वी आर गोइंग टू टेक द न्यूमेरिकल्स ऑन दिस टॉपिक. विद्यार्थ्यांनो, आपण जे रॉल्सला घेतलं होतं त्याच्यामधून जे आपण इक्वेशन तयार केलं, त्यानंतर आपण दोघांचं रिलेशन दाखवलं होतं. त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं द मोलर मास अँड द रिलेटिव्ह वेपर प्रेशर. त्याच्या आधारित आपण आता न्यूमेरिकल या ठिकाणी घेत आहोत. सो न्यूमेरिकल इज अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिसॉल्विंग 394 ग्रॅम ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट. सोल्यूटचं हे आहे म्हणून आपण त्याला देतोय W वेट असल्यामुळे आणि 2 म्हणजे सोल्यूट. कशामध्ये डिझॉल्व केलेला आहे, 622 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे हा जो आहे हा आहे W1. ओके, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि हा वेपर प्रेशर सोल्युशनचा
आपण याला P1 असं लिहितो. नंतर आहे वेपर प्रेशर ऑफ वॉटर. वॉटर म्हणजे सॉल्व्हेंट आहे, याची व्हॅल्यू आपल्याला लिहिली आहे, ती आहे एवढी. ई आपण घेतो आता P10. ओके, नाउ व्हाट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट? सो M2 we have to calculate. So earlier I have write here the solving here the example. W2 आपण घेतलेला आहे, W1 घेतलेला आहे, P1 आहे आपल्याकडे, P1 हे 0 आहे, बरोबर आहे. मग आपल्याला F2 माहित पाहिजे होता, मोलर मास. ओके, 1 पाहिजे, 2 नाही पाहिजे. M1 मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट. वॉटरचा फॉर्म्युला असतो H2O. 2 into बघा, 2 into हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. आपण 11वी सायन्स मध्ये मोलर मास कसं काढायचं घेतलेला आहे. या ठिकाणी ॲटॉमिक मास जो आहे याचा हायड्रोजनचा 1 आहे आणि ऑक्सिजनचा किती आहे? 16 आहे, बरोबर आहे. मोलर मास आपण काढायच्या वेळेस याचा नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असतात? 16 आणि हायड्रोजन किती असते? 1. ओके, ॲटॉमिक मास नंबर हा हायड्रोजनचा 1 असतो म्हणून घेतलेला आहे आणि ऑक्सिजनचा किती आहे? 16 आहे, तो घेतलेला आहे. दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 18 ग्रॅम मोल इन्व्हर्स असं आलेलं आहे. मोलर मासचं नेहमी युनिट ग्रॅम मोल इन्व्हर्स असा असतो. तर we know that M2 is equal to W2 into M1 divided by W1 into P10 divided by P10 minus P1 according to the relationship between the lowering of vapor pressure and the molar mass of solute. Okay, so we have substitute the value. W2 सबस्टिट्यूट केलं, M1 सबस्टिट्यूट केलं, P10 ची व्हॅल्यू काढली, W1 ची व्हॅल्यू काढली आणि P10 मायनस P1 आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं. सबस्टिट्यूट केल्यानंतर कॅल्क्युलेट करताना आपण बाकीच्या क्वांटिटी जशा तशा ठेवलेल्या आहे, फक्त हे मायनस करून व्हॅल्यू आलेली आहे 1.06. मी इकडे हे ऑलरेडी काढलेलं आहे, बरोबर आहे. इथे आपल्याला लॉगॅरिथम पाहायची गरज नाहीये. आता हा न्यूमेरिकल समोर ठेवायचा असेल तर आपल्याला लॉगॅरिथम मेथड वापरावी लागते. बोर्ड मध्ये 30 मेथड अलाउड असते, कारण आपल्याला लॉगॅरिथम हा पेपरच्या वेळेस मिळत असतो, त्यामधून पाहून आपल्याला काढायचा असतो. सोप्या पद्धतीने आहे. पहिल्यांदा हे न्यूमरेटर मध्ये आहे, सगळ्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. बघा, लॉग ऑफ 394 प्लस लॉग ऑफ 18 प्लस लॉग ऑफ 31.8. सर्वांचा लॉग पाहून ऍडिशन केलेली आहे, ती ऍडिशन एवढी आलेली आहे, बरोबर आहे. नंतर डिनॉमिनेटर मध्ये ही संख्या आहे, या संख्येचा पुन्हा लॉग काढलेला आहे, दोघांची ऍडिशन केलेली आहे, ही व्हॅल्यू आलेली आहे. न्यूमरेटर मधलं लॉग मायनस डिनॉमिनेटर मधलं लॉग केलेला आहे आणि ती व्हॅल्यू आलेली आहे 2.5340. ज्याप्रमाणे आपण लॉग घेतलं त्याप्रमाणे आपल्याला अँटीलॉग पाहायचा आहे. अँटीलॉग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आपण या व्हॅल्यूचा अँटीलॉग पाहत नाही, डेसिमल नंतर जी संख्या आहे त्याचा अँटीलॉग पाहतो आणि ही जे 2 आहे ते अँटीलॉग पॉवर 2 ला वापरलेला आहे, बरोबर आहे. येणारी संख्या 34197 into 10 to the power 2 अशी आहे. आता बघा, याला 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आपण इथे लिहून घेऊया. आता व्हॅल्यू आलेली आहे 3.4197 10 to the power 2. लॉगॅरिथम मध्ये समजा नेक्स्ट डिजिट हा 5 पेक्षा मोठा असेल तर आपण याला कन्सिडर करतो 3 बघा 4 नंतर 1 असेल तर काय करू? 2 करू, नंतर काय 0 येईल, बरोबर, into 10 to the power 2. डेसिमल कुठे होता? इथे. मग बघा, मल्टिप्लाय केल्यानंतर 342.0 लिहायची गरज नाही आपल्याला. मग बघा, इथे युनिट येतो ग्रॅम पर मोल इन्व्हर्स. सो इट इज अ M2 मोलर मास ऑफ सोल्यूट. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही डायरेक्ट युनिट कसा लिहिला? ते आपण काढू. बघा प्रत्येकाचे युनिट बघा. W2 वेट आहे म्हणजे युनिट काय आहे? ग्रॅम आहे, बरोबर आहे. M1 आहे म्हणजे ग्रॅम इनटू मोल इन्व्हर्स, बरोबर आहे. P1 चं युनिट काय आहे? ते P1 into mmHg, बरोबर. नंतर 6 to 2 काय आहे? त्याचे युनिट ग्रॅम आहे, ओके. इनटू या दोघांमध्ये कॉमन युनिट काय येईल? mmHg, बरोबर. मग mmHg कॅन्सल आउट, ग्रॅम कॅन्सल आउट आणि शेवटी जो युनिट मिळेल तुम्हाला तो आहे ग्रॅम मोल इन्व्हर्स. म्हणून या ठिकाणी M2 बरोबर 342 त्याचा युनिट आपण ग्रॅम मोल इन्व्हर्स लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे. इथे आपल्याला लॉगॅरिथम मेथड वापरायची आहे. मी इथे लॉगॅरिथम मेथड वापरून हा न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेला आहे. अशाच प्रकारचा पुन्हा एक न्यूमेरिकल आहे, तो तुम्हाला सोडवून घ्यायचा आहे. सो in this way we have complete this session. Thank you student.